बेसिकली तुकडेबंदी कायदा कसा होता, की शेतीचे छोटे-छोटे तुकडे होणे. जर तुमची जमीन सातबारावर जिरायत असेल, तर तुम्हाला जमिनीचा मिनिमम 20 गुंठ्याचा तुकडा पाहिजे. हं, हा कुठल्या केसमध्ये? हा अकोला, यवतमाळ आणि हं, मुंबई-नाशिक हे 4 जिल्हे वगळता उरलेल्या महाराष्ट्रात लागू आहे. हं. ठीक आहे. जर तुमचा सातबारावर पीक पाणीमध्ये बागायत क्षेत्र असेल, तर मग तसं पुणे जिल्हा किंवा इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 11 गुंठ्याची नोंद आहे. हो. म्हणजेच काय 11 गुंठ्याचा मिनिमम तुकडा पडला जातो. त्याच्या आत तुम्ही तुकडे पाडू शकत नाही. नाही. हा आज पण नियम आहे. पण इथंच जर ती गवतपड जमीन असेल, तुम्हाला 11 गुंठ्याची प्लॉटिंग करता येत नाही. तिथं 1 एकराचा प्लॉट विकावा लागतो. पण आपण असं बघतो, की जे 11 गुंठ्याचे किंवा फार्म हाऊस म्हणून प्लॉट विकतात ना, ते गवतपडला पण कन्व्हर्ट केलेलं आहे, सेटिंग केलेलं आहे, अंडर टेबल पैसे दिले की होतंय. म्हणजे इथं सगळेच धाब्यावर बसवलंय. नियम पण, लोकं पण, अधिकारी पण. म्हणजे ज्यावेळेस लोकं जमीन घेण्यासाठी किंवा इन्क्वायरीसाठी माझ्याकडे येतात ना, त्यावेळेस त्यांच्या काही-काही गोष्टी असतात. बाबा आम्ही एवढं कर्ज काढून मग इथं इन्व्हेस्ट करतोय. 2 पैसे आम्हाला रिटायरमेंट नंतर मिळतील, या आशेनं करतोय. पण तुम्ही जर फक्त जमीन बघताय, हां, जमीन आहे, कंपाऊंड मारलंय का मारलंय. अरे पण त्याचा वापर काय आहे? त्याच्यावर झोन कुठला आहे? त्याचा तुम्ही कशा पद्धतीने मोबदला घेऊ शकता? त्याला त्याचं येणे होतंय का? त्याच्यावर बांधकाम अलाउड आहे का? लोकल त्रास आहे का? या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मोर ऑर लेस तुकडाबंदी हा कायदा जो आहे तो शेत जमिनीसाठी आहे, येण्यासाठी नाही.